फिल्म इंडस्ट्रीत अनेकांना कास्टिंग काऊचचे धक्कादायक अनुभव आले. काहींनी त्याविषयी मौन बाळगणं पसंत केलं, तर काहींनी आपले अनुभव मोकळेपणाने सांगितले. आता शक्तिमान फेम अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्डने तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. शक्तिमान या गाजलेल्या मालिकेत तिने गीता विश्वासची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वैष्णवीने सांगितलं, मला आणि माझ्या आईला ऑफिसमध्ये बसवण्यात आलं आणि सांगण्यात आलं होतं की पोस्टर्स आणि बॅनर्स बनवले गेले आहेत. त्यात वैष्णवी आहे. मी त्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत होते, पण मला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. दिग्दर्शक आणि हिरो एकत्र बसले आणि त्यांनी निर्णय घेतला की मी त्या चित्रपटाचा भाग होऊ शकत नाही, कारण मी तडजोड करण्यास तयार नव्हती. तो हिरो त्यावेळी खूप मोठा होता. तडजोडीसाठी तुला कशा प्रकारे विचारण्यात आलं होतं? असा सवाल केला असता वैष्णवीने सांगितलं, संध्याकाळच्या वेळी ये जरा. फक्त पुरुष बसले आहेत. ड्रिंक्स करत आहेत. प्लीज ये, असं तो म्हणाला. माझी आई माझ्यासोबत नेहमी राहायची. ती गोष्ट त्याला खूप खटकायची. माझी आई मला कधीही एकटं सोडत नव्हती. मी तिच्यासोबत राहायचे. मला सेटवर सोडायला आणि न्यायलासुद्धा तीच यायची. त्या प्रोडक्शन हाऊसने स्वित्झर्लंडमधील शूटिंगसाठी माझा पासपोर्ट बनवला होता, परंतु आईचा बनत नसल्याचं कारण त्यांनी दिलं. मी त्या हिरोला जेव्हा कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिला, तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्यानं थेट दिग्दर्शक आणि निर्माती संस्थेशी बोलून मला या चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा.